आता कळतंय सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे. जर तो असेल तर त्याला आम्ही पाताळातून ढूंढून आणू जर तो जिवंत असेल. आता सुमित कपूर जिवंत असल्याचं बायकोही सांगते सुमित कपूरची. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याचा मेसेज पण आम्हाला येतो. आणि यश आणि साहिल मदन हे ट्रॅफिकमध्ये अडले तर ते घरी तर गेले असतील. मग आता कुठे आहेत ते? आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता. आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. 1 महिन्यानंतर देखील अनेक शंका, कुशंका आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी जी आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. अमोलजी, न्यूज 18 मराठीचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न तुमच्या देखील मनामध्ये आहेत, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या देखील मनामध्ये आहेत. 1 महिना पूर्ण झालेला आहे दादांच्या निधनाने दुर्दैवी, मात्र अनेक प्रश्न जे आहेत अद्यापही सुटलेले नाही आहेत. नाही, खरंच आहे. आजचं वातावरण तुम्ही बघा. आजचं जे वातावरण आहे हे जसं काहूर निर्माण करणारं वातावरण आहे, तसंच 28ला गोजूबावीच्या माळरानात सुद्धा एक भयाचं, शंकेचं वातावरण होतं. त्याला आज 1 महिना पूर्ण होतो आहे आणि अजूनही काही गोष्टी महाराष्ट्राच्या मनात दडलेल्या आहेत. आणि काही पॉईंट असे आहेत की विमानाचा अपघात की घातपात निर्माण करणार, जे लोक शहाणे म्हणतात की अपघाती विमान दुर्घटना आहे, त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावं. पण घातपाताच्या शंका ज्या बळावत आहेत ते मुख्य बळवण्याचं कारण मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पोलिसांनी DGC आणि VSRच्या विरुद्ध आमचा FIR न नोंदवणं हे शंकेला आणखी जागा निर्माण करते. त्यामुळे वैमानिकाचा संशयास्पद इतिहास सुमित कपूरचा आता कळतंय सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे. जर तो असेल तर त्याला आम्ही पाताळातून ढूंढून आणू जर तो जिवंत असेल तर. म्हणजे DGC यांनी दिलेली पहिली माहिती खोटी होती का? 6 विमान प्रवास करत गेले आणि 5 सापडले. आता इथं एक शंका, त्यात बेकायदेशीर इंधनाच्या टाक्या लोड केलेल्या होत्या म्हणूनच ते स्फोट झाले. विमान कोसळण्यापूर्वी स्फोट आणि कोसळल्यानंतरचे स्फोट. ब्लॅक बॉक्सचे अनाकलनीय नुकसान. ब्लॅक बॉक्स जळत नसतो हे स्वतः दादांचे पुत्र जय पवार यांनी सांगितलं. आणि तसं अनाकलनीय नुकसान म्हणजे सांगतात की तो डेटा रिकवर करायला आपल्याला बाहेर देशात पाठवावा लागेल. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR ज्या नियमानुसार 2 तासाऐवजी केवळ 30 मिनिटाचे रेकॉर्डिंग असणे म्हणजे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न वाटतो. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास बदलणे. तुम्ही बघा, शेवटच्या क्षणी पायलट बदलले गेले, शेवटच्या क्षणी ते ट्रॅफिकमध्ये अडले. साहिल, मदन आणि यश आधी ते रस्ते मार्गाने जाणार असताना अचानक विमान प्रवासाचा निर्णय कोणी आणि का घेतला? एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने कोणताही आणीबाणीचा म्हणजे मेडे संदेश का दिला नाही? अचानक संपर्क तुटणे हे सिग्नल जॅमिंगचे लक्षण असू शकते. इंजिनमधील मेटल चिप्स, इंजिनमध्ये धातूचे तुकडे सापडणे हा सबोटाज किंवा इंजिन जाणीवपूर्वक निकामी केल्याचा पुरावा मानला जातो. अल्टिमीटरमधील बिघाड, विमानाची उंची मोजणारे यंत्र चुकीचे सेट केले गेले असावे, त्यामुळे धोक्यात वैमानिकाची दिशाभूल झाली. म्हणून काल मनसे पक्षप्रमुख जे बोलले होते, जे मी पण काही दिवसांपूर्वी बोललो होतं की तिथे धुकं होतं की धोका होता, त्याला जागा उरते. आणि त्यामध्ये विषारी वायूची शक्यता. एअर कंडिशनिंगमधून गुंगी आणणारा गॅस सोडून वैमानिकांना बेशुद्ध करण्यात आले का? हा सुद्धा एक प्रश्न त्यामध्ये उपस्थित राहतो. लँडिंग गिअरशी छेडछाड केल्याचा सुद्धा मला संशय आहे. इंधन नमुन्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिमोट हॅकिंग होऊ शकतं. स्थानिक रडार ब्लॅकआउट करता येतं. VSR व्हेंचरचं राजकीय कनेक्शनसुद्धा आहे. मोबाईल डेटा पुसण्याचा प्रयत्न होतो. विमानाच्या पंखांना तडे, सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती आणि CBI चौकशीची तातडीची मागणी. पूर्वी बघा आम्ही जे काही मागण्या सुरू होत्या त्यामध्ये आता अचानक CBI चौकशीची मागणी आली. कारण हा जर अपघात साधा असता तर इतक्या तातडीनं ते CBIची तपासणीची मागणी झाली नसती. हे सर्व मुद्दे एकत्रित पाहिल्यास हा अपघात नसून प्री प्लॅन्ड अँड वेल प्लॅन्ड दादांचा घातपात असल्याची शंका नाकारता येत नाही. आणि 1 महिन्यामध्ये आमच्या हाती यातलं काहीच आलेलं नाही. CBI चौकशीची देखील मागणी केली जात आहे. तटस्थ यंत्रणेकडे देखील चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र यातून काही तथ्य बाहेर येणार आहे का? सत्य बाहेर येणार आहे का? CBIची चौकशी, केंद्र सरकारची चौकशी, राज्य सरकारची चौकशी, यातून तथ्य बाहेर येण्याकरताच त्या चौकशा लागल्यात. AAIBची चौकशीसुद्धा लावण्यात आली. पण AAIBनं छत्राला झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये रेड एअरवेजवर ज्या पद्धतीनं कारवाई तात्काळ केली 8 तासाच्या आत, तशी VSR व्हेंचरवर AAIBनं का कारवाई केली नाही? त्याच्यामुळे इथं शंकेला जागा उरते. चौकशा लागल्यात पण त्या चौकशा फास्ट ट्रॅकवर आल्या पाहिजे. माणूस साधा नाही ना. अजित दादा, आजही तुम्ही सांगा बरं,
ही बातमी ज्यावेळेस न्यूज 18 लोकमध्ये चालवली असेल, विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू, अजूनही विश्वास बसत नाही की अजित पवार जी व्यक्ती आपल्या स्वतःची काळजी घेत असताना इतरांची पण काळजी, म्हणजे मी त्यांच्यासोबत विमान प्रवासात होतो, मी त्यांच्यासोबत चारचाकी वाहनाने प्रवास केला, म्हणजे वाहनात बसल्यानंतर मागं एक पिलो, समोर सीट बेल्ट लावलेला आणि समोरही एक एक्स्ट्रा पिलो असेल तर असं म्हणजे अचानक जर गाडी धडकली, कंटेनर आला तर त्याच्या एअरबॅग्स निघाव्या आणि छाती आणि मानेचा भाग सुरक्षित राहावा, अशी रोडवर गाडीमध्ये सुद्धा काळजी घेणारे अजितदादा व्हिजिबिलिटीचं कन्फर्मेशन आल्याशिवाय विमानात बसूच शकत नव्हते. तिथं कन्फर्मेशन कोणी दिलं, कोणाच्या विश्वासावर बसले? दादा खरंच कलिना गेट नंबर 8मधून त्या VSRच्या विमानात बसल्याचा फुटेज जर असेल तर तो समोर का येत नाही? हे प्रश्न आहेत. साहिल मदन कुठे आहे? साहिल मदन हा एक धागादोरा जोडावं, तुम्हाला मी सगळ्या पत्रकारांना सांगतो. बाकी कुठल्या इन्व्हेस्टिगेशनकडे लक्ष देऊ नका. जे पायलट नियुक्त केले गेले त्यामध्ये साहिल मदन आणि यश आहे, आणि जे पायलट प्रत्यक्ष होते त्यात सुमित कपूर आणि शांभवी पाठक आहे. आता सुमित कपूर जिवंत असल्याचं बायकोही सांगते सुमित कपूरची, आणि सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याचं मेसेज पण आम्हाला येतो. मग शांभवी पाठक विमान चालवत होती का? आणि यश आणि साहिल मदन हे ट्रॅफिकमध्ये अडले तर ते घरी तर गेले असतील, मग आता कुठे आहेत ते? याचा CCTV फुटेज, ते किती वाजता घरून निघाले, कोण्या रोडवर होते, कुठली ट्रॅफिक होती, किती वाजता, ह्याचं काहीच पुढे येत नाही. हे फार शॉकिंग आहे आणि एका महिन्यात तर यायला पाहिजे. अहो तुम्ही ब्लॅक बॉक्सचा डेटा 4 वर्षांनी द्या ना, आमचं काय म्हणणं नाही, पण साहिल मदन कुठं आहे ह्याचं तर CCTV येऊ द्या. आता असे प्रश्न विचारले, भाबडे प्रश्न आहेत म्हणतात कोणी म्हणतं भावनेच्या भरात मिटकरी बोलतोय. बरं, मी भावनेच्या भरात बोलतोय, तेच प्रश्न आमदार रोहित पवार विचारतायत, ते म्हणतात ते स्टंटबाजी आहे. म्हणजे ज्यांना काही करायचं नाही ते एकाला स्टंटबाज ठरवत आहेत, दुसऱ्याला पागल ठरवत आहेत. पण आम्ही पागल आहोत किंवा स्टंटबाज आहोत, पण आम्ही महाराष्ट्राला एवढं मात्र सांगू शकतो की आम्ही अजितदादांच्या उपकाराखाली दबलेली माणसं आहोत. त्यामुळे त्या दादांचा असा झालेला घातपात, असा झालेला मृत्यू आणि एका महिन्यात त्यातलं सत्य बाहेर न येणं हे काळी चिरणारी गोष्ट आमच्याकरता आहे. त्यामुळे खरं काय हे जनतेसमोर आणण्यासाठी आमची धडपड आहे. तर आपण पाहतोय की आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देणं सुरक्षा यंत्रणांना क्रमप्राप्त आहे, कारण आजही अजितदादांचं निधन झालेलं आहे. हे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वीकारणं हे जड गेलेलं आहे. 1 महिना पूर्ण झाला आहे, मात्र अद्यापही परिस्थिती कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.